So in the second part, that is आपण इथपर्यंत आलेलो principles of green chemistry. Second principle, atom economy. So how will you determine what is the definition of atom economy? So it is defined as, it is the ratio of your formula weight of the your desired product divided by formula weight of the reactants. Okay, means formula weight of the desired product and formula weight of reactant means what? Desired product is nothing but essential product, and reactants means total number of reactants which are involved in it. So त्यासाठी आपण example बघितलं होतं, CH3 CH2 CH2 CH2OH means butane 1-ol. When it is reacts with sodium bromide and sulfuric acid, it will undergo reaction to from 1-bromobutane as a major product with the liberation of sodium by sulfate NaHSO4 and H2O, that is the water as a solvent. Okay, so इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केलेलं फॉर्म्युला वेट कसं काढायचं, रिएक्टंट एज वेल एज अ प्रोडक्टचं फॉर्म्युला वेट कसं डिटरमाइन करायचं. सो त्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता. 4 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन रिएक्टंट जेवढे तुमचे जेवढे नंबर ऑफ प्रोडक्ट मध्ये आहेत ते काउंट करूया. प्रोडक्ट आहे तुमचा हा. So 1, 2, 3, 4. There are 4 carbon atoms plus 9 hydrogen atoms and 1 bromine atom divided by, count the total number of carbon means essential elements which are involved in the reactant side. So arrowच्या लेफ्ट साइडला जेवढं जेवढं काय आहे ते लिहायचं. कार्बन किती आहेत? 1, 2, 3, 4. So there are 4 carbon plus hydrogen count करा. 3 plus 2 5, 5 plus 2 7, 7 plus 2 9, 10, 11 and 12. So 12 hydrogen atoms. रिमेनिंग जे कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आहेत ते बघूया. ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 4 and it is 5th ऑक्सिजन. सो 5 ऑक्सिजन प्लस अजून काय राहिलं याच्यामध्ये? 1 Na प्लस 1 ब्रोमीन. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर ऑल. अजून एक सल्फर राहिला का? Yes, sulfur is there, that is 1 sulfur. Okay, multiplied by 100. So this is the formula of your atom economical process. जेव्हा तुम्ही याचा सगळ्याचा फॉर्म्युला वेट कॅल्क्युलेट करणार म्हणजेच काय? atomic mass of carbon multiplied by 4, atomic mass of hydrogen multiplied by 9, atomic mass of bromine multiplied by 1, atomic mass of carbon multiplied by 4, atomic mass of hydrogen multiplied by 12, atomic mass of oxygen multiplied by 5. हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन करणार, मल्टिप्लाइड बाय 100 करणार, तेव्हा तुमचा आन्सर येतोय 49.81. याचा आन्सर येतो 49.81% बिकॉज मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे एक्सप्रेस करणार आपण पर्सेंटेजच्या टर्म्स मध्ये. सो जनरली दिस इज द एक्झाम्पल, और जनरली आपण काय कन्सिडर करतो, दिस इज अन ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस. ऍटम इकॉनॉमी किती या रिएक्शनची? तर 49.81% मीन्स अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 50%. म्हणजेच जेवढे नंबर ऑफ रिएक्टंट तुम्ही रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व करताय त्याच्यापासून समजा ह्याचे मोल्स असतील 8 मोल्स घेतलात तुम्ही, नंबर ऑफ मोल्स किती घेतायचे? 8 घेतलात, तर तुम्हाला डिझायर्ड प्रोडक्ट त्याचा 4 मोल्स पर्यंत मिळू शकेल. ओके, 50%, 8 मोलच्या 50% म्हणजे तुमचं किती? डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे आन्सर येणार तुमचं 4 मोल्स. सो प्युअर फॉर्म मध्ये तुम्हाला 4 मोल ऑफ 1 ब्रोमोब्युटेन मिळेल आणि रिमेनिंग जे असतील त्या इम्प्युरिटीज असतील. सो दिस इज नथिंग बट युअर ऍटम इकॉनॉमी और ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस. रिपीट करतो मी काय काय बघितलं ते. हाच क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ऍटम इकॉनॉमीचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल. ऍटम इकॉनॉमी इज डिफाइंड एज, इट इज द रेशियो ऑफ the formula weight of the desired product involved in the balanced chemical equation to the formula weight of the reactants involved in reaction multiplied by 100. So this is nothing but your atom economy. Next example काय? Conversion of butane 1-ol to 1-bromobutane gives or shows atom economy as. हे सगळे रिएक्शन्स लिहायची, हा फॉर्म्युला लिहायचा, ह्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि आन्सर तुमचं येणार 49.81%. So this is the atom, 49.81% is the atom economy of this particular reaction. Okay, आता अशा कुठल्या रिएक्शन्स असतात की ज्याची ऍटम इकॉनॉमी याच्यापेक्षा जास्त असते? लक्षात ठेवायचं 49.81% ऍटम इकॉनॉमी मिळते, याचाच अर्थ असा होतो की 50% ऑफ रिएक्टंट कंझ्युम केला जाते तुमचा प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी, बट मग रिमेनिंग जे आहेत ते बाय प्रोडक्ट आहेत. मग अशा कुठल्या रिएक्शन्स आहेत की ज्याची ऍटम इकॉनॉमी अबो 90, अबो 60, अबो 80 अशी असेल, म्हणजे हायर ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस. लक्षात ठेवायचं बेस्ट एक्झाम्पल इज अ बायोकेमिकल रिएक्शन्स. ओके, ज्याच्यामध्ये एन्झाईम ऍज अ कॅटलिस्ट म्हणून आपण युज करतो, त्या सगळ्याच्या सगळ्या रिएक्शन्स त्या ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस म्हणून कन्सिडर केल्या जातात. ओके, सो दिस इज अनदर इम्पॉर्टंट ऍज वेल एज आपण कन्सिडर करू शकतो. बीएससी टाईप क्वेश्चन्स मध्ये असं येऊ शकेल, सजेस्ट असं म्हणते तुम्हाला. बघा, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स जे येतात ते तुमचे नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स असतात, अंडरस्टँडिंग बेस्ड नसतात. दिस इज नथिंग बट युअर अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन. मी जे शिकवलंय तेच तुम्ही पेपरमध्ये लिहिणार, हे अंडरस्टँडिंग झालं. म्हणजे तुम्ही ते लर्न करून द्याल किंवा तुम्हाला
समजेल त्या फॉर्मॅटमध्ये, त्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. पण अंडरस्टँडिंग आणि नॉलेज बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, ह्याचा नॉलेज, हेच नॉलेज यूज करून तुम्ही कुठली तरी अल्टरनेटिव्ह रिएक्शन घेतलं, म्हणजे बेन्झिनचं कन्व्हर्जन टोल्युइन मध्ये होते, फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन असेल ती समजा, तर त्याची ॲटॉमिक इकॉनॉमी किती आहे हे डिटरमाइन तुम्ही स्वतःच्या बेसिसवर करता, आणि त्याचा आन्सर अदर दॅन 49.81% येत असेल तर इट इज नथिंग बट युअर नॉलेज बेस्ड क्वेश्चन. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे की कुठल्या केसेसमध्ये आपण तो स्टडी करू शकतो, कुठल्या केसेसमध्ये आपण करू शकत नाही, हे इम्पॉर्टंट आहे. Okay, so this is nothing but your two principles of green chemistry. Now, third principle is less hazardous chemical synthesis. What is mean by less hazardous? Less hazardous chemical synthesis is nothing but conversion of reactant to product involve minimum, as much as minimum number of स्टेप्स असं मी यूज केलाय वर्ड, रिएक्टंट किंवा सबस्ट्रेट असं काही यूज केलेलं नाहीये. तुम्ही रिएक्टंट कितीही ऍड करा, पण रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होताना शक्यतो नंबर ऑफ स्टेप्स जर कमी केला तर ऍक्टिव्हेशन एनर्जीची जी व्हॅल्यू असते ती तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसते. ऍक्टिव्हेशन एनर्जी एकदा वाढली की रेट ऑफ रिएक्शन वाढतो, आणि ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी कधी करू शकतो आपण, बाय युझिंग कॅटलिस्ट. तो सुद्धा आपल्याला एक 12 प्रिन्सिपल मध्ये एक पार्ट येणार आहे, बघूया नंतर. बट लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस म्हणजे काय, जी केमिकल सिंथेसिस तुम्ही चूज करताय कन्व्हर्जन ऑफ रिएक्टंट टू प्रोडक्ट साठी, त्याच्यामध्ये हजार्डस वेस्ट म्हणजे हार्मफुल सबस्टन्सेस, टॉक्सिक सबस्टन्सेस जनरेट होता कामा नयेत. ओके, सेम फोर्थ मध्ये पण मेन्शन केलंय तेच, डिझायनिंग ऑफ अ सेफर केमिकल्स विच आर लेस टॉक्सिक इन नेचर. हा वर्ड पेपर मध्ये येणं एक्सपेक्टेड आहे, म्हणून मी असं मुद्दाम लिहिलंय ते वर्ड. तिसरा पॉईंट येईल असं मला वाटत नाही पेपरमध्ये. मला असं वाटतंय सेकंड, फिफ्थ आणि सेव्हन्थ नंबरची जी प्रॉपर्टी आहे, मीन्स तुमचं ग्रीन प्रिन्सिपल मध्ये जे 12 प्रिन्सिपल्स आहे त्याच्यामध्ये हा महत्वाचा पार्ट येतोय. सो प्लीज जरा एक माझं सजेशन आहे की जेवढे जेवढे क्वेश्चन्स मी तुम्हाला दे, आता तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेतला असेल तर नो डाऊट काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी नोट्स देणार, त्याच नोट्स प्रिपेअर करा. फक्त मी त्या नोट्स मध्ये सुद्धा मेन्शन केलंय, मी काय केलंय, जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ना ते याला रेड पेनने लिहिले. ओके, जे इम्पॉर्टंट ग्रीन प्रिन्सिपल्स आहेत ते रेड पेनने लिहिले, बाकीचे सगळे रेग्युलर जसे इंक आहे ती यूज केले. अगेन ज्या सबस्टन्स म्हणजे कुठल्याही कंपाऊंड मध्ये किंवा कुठल्याही प्रोसेसमध्ये मला एखादा वाटला हा वर्ड खूप महत्वाचा आहे जेणेकरून तो पेपरमध्ये स्टुडंटच्या आला पाहिजे, त्याला मी अंडरलाईन केलंय त्या त्या पॉईंटला. इम्पॉर्टंट आहे कारण न्यू कन्सेप्ट आहेत. तुमच्या वेळी जो पेपर येणार तोच पहिला पेपर असेल या टॉपिकसाठी आणि आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकसाठी. ओके, म्हणून मी म्हटलं की मी जी तुम्हाला क्वेश्चन बँक दिले ती फॉलो करा एक्झामसाठी, आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा अदर स्टडीजसाठी तुम्हाला जर प्रिपेअर करायचं असेल तर नोट्स यूज केल्या तरी सुद्धा चालू शकेल. ओके, सो डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्स मीन्स व्हॉट, the generally which the components which shows does not show vigorous type of a shaking or vigorous type of flame inflammation. काही वेळा आता ब्रोमिनचे जेव्हा फ्युम्स येतात, ब्रोमिन जेव्हा तुम्ही सबस्टन्स तुमच्या इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये किंवा तुमच्या काय म्हणू शकतो आपण राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये हीट करत असतात, त्यावेळी त्याच्या ब्राऊन फ्युम्स येत असतात. ब्राऊन फ्युम्स दिसायला चांगले असतात आणि आपल्याला तेव्हा वाटत असतं खूप इथे हिटिंग चालू आहे, फॅन लावून आणि बाजूला उभं राहूया. ज्यावेळी फॅन लावता तुम्ही तेव्हा त्या फ्युम्स त्या रूम मध्ये पसरतात आणि इचिंग होतं तुमच्या घशाला आणि खोकला लागतो. तुमच्यामध्ये येणारा ऑक्सिजन लेवल त्यावेळेची खूप कमी झालेली असते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ब्राऊन फ्युम्स जेव्हा येतात त्याच्यावरती एक टेक्निक आहे, फनेल ठेवायचं. फनेल ठेवल्यामुळे होतं काय, फनेलचं जे स्मॉल होल असतो डाऊन साईडला, त्या होल मधूनच त्या फ्युम्स बाहेर पडतात आणि शक्यतो ते विंडोच्या बाजूला हा एक्सपेरिमेंट करायचा. तुम्हाला जेव्हा जेव्हा हा एक्सपेरिमेंट असेल, जेव्हा आपण कंडेन्सेशन किट वगैरे युज करतो त्यावेळी 12th स्टँडर्डला, त्यावेळी ते विंडोच्या बाजूलाच एक्सपेरिमेंट शक्यतो केल्या जातात. जिथे असं ओपन स्पेस नाही तिथे त्या ठिकाणी असे शक्यतो एक्सपेरिमेंट केले जात नाही. फॉर एक्झाम्पल H2S गॅस जनरली लॅबमध्ये ठेवला जात नाही, तो बाहेर ठेवतात. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल्स विच आर लेस टॉक्सिक. सेफर म्हणजे काय, टॉक्सिसिटी त्याची कमी असली पाहिजे, ॲटॉमिक इकॉनॉमी जास्त असली पाहिजे. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल. दिस इज अ फोर्थ युअर प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. नेक्स्ट फिफ्थ प्रिन्सिपल इज यूज ऑफ सेफर सॉल्वंट्स अँड ऑक्झिलरीज. आता हा महत्वाचा पार्ट आहे. अगेन, use of safer solvent means what, the solvent which generally such organic solvents may be generally used in the your synthesis, organic synthesis. Likewise means CH2Cl2, dichloromethane. Okay, CHCl3, ट्रायक्लोरोमिथेन मीन्स आपण त्याला कन्सिडर करतो क्लोरोफॉर्म. कार्बन टेट्राक्लोराइड,
मिथिल क्लोराईड, हे सगळं काय केलंय मी जरा सांगा. या प्रत्येक हायड्रोजन म्हणजे मिथेन पासून एक एक हायड्रोजन एलिमिनेट करत गेलो आणि त्याच्यामध्ये क्लोरीन ऍड करत गेलो. CH3Cl मधून एक हायड्रोजन काढला, एक क्लोरीन ऍड केला, मिळाला CH2Cl2. याच्यातला एक हायड्रोजन कमी केला, एक क्लोरीन वाढवला, मिळाला क्लोरोफॉर्म. याच्यातला एक हायड्रोजन काढला, याच्यामध्ये एक क्लोरीन मिळवला, झाला कार्बन टेट्राक्लोराईड. याच्या फर्दर प्रोसेस होऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये हायड्रोजनच नाही एलिमिनेट व्हायला आणि कार्बनची व्हॅलन्स डिस्प्ले होते. सो सच टाइप ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आर जनरली कार्सिनोजेनिक इन नेचर. ओके, कार्सिनोजेनिक म्हणजे काय, कॅन्सरस सेल प्रोड्यूस करतात जर तुम्ही ते इनहेल केलात तर. हे समजेल कधी, म्हणजे आपण हे इनहेल करतो आणि असा प्रोसेस होऊ शकते हे कधी समजतं, आता त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे. त्यामुळे एवढं कन्फर्म समजतं आपल्याला की जी ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स असतात ते डायरेक्ट इनटेक करायचे नाहीत कधी, त्याचे वेज आहेत. ओके, मग शक्यतो आता तुम्ही म्हणता का इनटेक करायचे नाहीत म्हणजे नेमकं काय करायचं, तो कोण जाऊन पिणार आहे का, ती तर नाही तुम्ही, बरोबर आहे. पण एक वेगवेगळ्या मेथड्स यूज करतात. जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही त्याच्यातनं 10 ml सोल्युशन पिपेट आउट करा, तुम्ही काय करणार, डायरेक्ट माउथ लावणार तिथे तुमच्या पिपेटला आणि सोल्युशन थोडं सक करणार. ती लेवल मार्क करत असताना जेव्हा तुम्ही ते ओढता, म्हणजे ज्यावेळी इनहेल करता, त्याला इनहेलेशन मी असं म्हणतोय. बाकी कोण डायरेक्ट जाऊन कोण तहान लागली म्हणून क्लोरोफॉर्म नाही प्यायला जात, लक्षात ठेवायचं. सो दिस इज नथिंग बट सम ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, आणि ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स तुम्ही काय करताना केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट प्रोडक्ट मध्ये कमी राहील. ओके, असे यूज केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म कधी क्वांटिटी हायर क्वांटिटी नाही घ्यायची. क्लोरोफॉर्म सॉल्व्हंट जर असेल तर त्याची व्हॅल्यू मिनिमम 3 ml पर्यंत सफिशियंट आहे. तुमच्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये किंवा पिपेटमध्ये किंवा तुमच्या मेजरिंग सिलेंडरमध्ये मेजर करूनच घ्यायची. याचं रिझन काय, हे इव्हॅपोरेट म्हणजे लो बॉइलिंग सॉल्व्हंट्स आहेत. ओके, म्हणजे ते इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतात, क्लोरोफॉर्म म्हणा वगैरे. मग ते जर उडून गेले तर तुमचा प्रोडक्ट ड्राय राहतो, म्हणजे आयसोलेशन साठी लागणारी जी कॉस्ट असते, हे सगळं आपण लॅब मधलं बोलत नाही आहोत, इन लार्ज इंडस्ट्री मधलं बोलतोय, लार्ज स्केल इंडस्ट्री मधलं. सो त्याच्यासाठी आयसोलेशनसाठी किंवा सेपरेशनसाठी एक्सट्रॅक्शनसाठी लागणारी जी कॉस्ट असते ती कमी होते. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, यूज सेफल सॉल्व्हंट्स. मग त्याच्यासाठी काय काय वर्ड आले पाहिजेत, इट इज नेसेसरी टू मिनिमाइज द अमाउंट ऑफ सॉल्व्हंट as it creates large percentage of waste material during the formation of product. म्हणजेच काय, वेस्ट मटेरियल जास्तीत जास्त जनरेट होतं तुम्ही एक्सेस ऑफ सॉल्व्हंट यूज केला तर, आणि आपल्याला सवय असते प्रोडक्ट जास्त मिळवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्हंट यूज करता, पण प्रोडक्ट पेक्षा सॉल्व्हंटची कॉस्ट जास्त असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं मिनिमम अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट यूज करायचं. मिनिमम म्हणजे अगदी ड्रॉप वाईज मी म्हणत नाहीये, जेवढं नेसेसरी आहे तेवढं लागणारच केमिकल रिएक्शन होण्यासाठी. बट जे कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत त्याचं ऍक्वियस सॉल्व्हंट तुम्ही यूज करू शकता कितीही. बट ऑर्गॅनिक सॉल्व्हंटसाठी लार्ज पर्सेंटेज ऑफ वेस्ट क्रिएट करण्याची टेंडन्सी त्यांची जास्त असते. त्यामुळे सेफर सॉल्व्हंट्स आणि ऑक्झिलरी मीन्स स्टार्टिंग मटेरियल, ओके, सबस्टन्सेस जे आपण यूज करतो, सबस्ट्रेट रिएक्शन एक्सेट्रा, ते कमी यूज केले पाहिजे. नेक्स्ट युअर ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल इज दॅट इज अ डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. ओके, जेव्हा एखादं सिंथेसिस तुम्ही डिझाईन करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ नायट्रोबेन्झिन टू ॲनिलीन, नायट्रोबेन्झिन टू ॲनिलीन. आपल्याला माहिती आहे NO2 चं कन्व्हर्जन NH2 मध्ये करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बेस्ट मेथड यूज करता तुम्ही, म्हणजे कुठली, रिडक्शन मेथड. मग रिडक्शन म्हणजेच काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजेच काय, जी इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, म्हणजे मेटल्स जे आहेत ते तुम्ही ऍज अ कॅटलिस्ट म्हणून यूज करता किंवा रिड्युसिंग. मग त्या रिड्युसिंग एजंट यूज करत असताना त्याच्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती कमी लागली पाहिजे. म्हणजेच ड्रास्टिक कंडिशनला ते रिडक्शन होता कामा नये. म्हणजे आपण जे वरती लिहितो बघा, 533 केल्विन टेम्परेचर, मला वाटतं आपण फिनॉलच्या सिंथेसिस मध्ये हे लिहिलंय बघा, डाऊज प्रोसेसमध्ये 533, 623 केल्विन टेम्परेचर, 512 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, मीन्स दीज आर सम ड्रास्टिक कंडिशन. मग शक्यतो ही थर्मल एनर्जी यूज करायच्या ऐवजी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी यूज करा, जेणेकरून तुमचं डिझाईन आहे किंवा त्याच्यापासून जे होणारे टॉक्सिक इफेक्ट्स आहेत ते मिनिमाइज करता येतील. आता मिनिमम यूज ऑफ एनर्जी म्हणजे एक्झॅक्ट काय, ड्युरिंग द एक्सपेरिमेंट ऍट रूम टेम्परेचर, atmospheric pressure, or the generally use of biocatalyst in the conversion of reactant to product are the alternative ways of designing the energy efficiency of any electrical or chemical process. इलेक्ट्रिकल वर्ड का मी यूज केला, कारण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा स्टडी करता तेव्हा असं म्हणता, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन किंवा चार्ज कॅरिंग आयन्स त्या सोल्युशन मध्ये जास्त असले पाहिजे, म्हणजे कंडक्टिव्हिटी, कंडक्टन्स, रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू वाढत जातात, बरोबर आहे. मग ती एनर्जी इफिशियंट आहे की नाही हे समजायचं कसं, तर मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, टेम्परेचर त्याला लागतच नसेल, एखाद्या प्रोडक्टसाठी टेम्परेचर लागत नाही, कुलिंग कंडिशन लागते, तर ती ऍटम इकॉनॉमिकल प्रोसेस आहे. आणि म्हणून जनरली रिडक्शनच्या म्हणजे जिथे जिथे तुम्ही बेस्ट प्रोड्यूस करता, नायट्रोबेन्झिन प्रिपरेशन, पॅरानायट्रो ॲनिलीन प्रिपरेशन, ज्या कंपाऊंड पासून येलो कलरचा सॉलिड प्रोडक्ट तुम्ही डिझाईन करता,
त्या सगळ्याच्या सगळ्या प्रोसेस एनर्जी इफिशियंट आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण डायरेक्टली कोल्ड कंडिशन लागते. डायझोटायझेशन मेथड लिहिताना तुम्ही 0 to 5 डिग्री सेल्सिअस, सो इट इज ॲटम इकॉनॉमिकल प्रोसेस. त्याच्यामधून बाय प्रोडक्ट जो असतो तो गॅशियस स्टेट, नायट्रोजन गॅस बाहेर पडतो बघा, HCl गॅस बाहेर पडतो. गॅशियस स्टेटमध्ये जेव्हा बाय प्रोडक्ट बाहेर पडतात ना, तेव्हा हार्मफुलनेस त्याचा कमी झालेला असतो किंवा टॉक्झिसिटी त्याची कमी झालेली असते. ओके, so it is necessary to design the efficient energy, means minimum amount of energy is used for the conversion of reactant to product. During experiment the room temperature ला ती रिएक्शन व्हायला पाहिजे. बायोकॅटलिस्ट तर यूज करायचा म्हणजे एन्झाईम्स वगैरे, की त्याच्यापासून बाय प्रोडक्ट जनरेट होत नाहीत म्हणून. आणि नॉर्मल प्रेशर 1 bar 2 bar एवढं प्रेशर अप्लाय करू शकतात. ड्रास्टिक प्रेशर, हायर टेम्परेचर नेसेसरी नाहीये सगळ्याच केसेसमध्ये रिएक्शन्सच्या. ओके, सो दिस इज युअर 6th ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल. 7th वन इज यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. आता हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्याच्यासाठी त्यांनी एक 2 वर्ड महत्वाचे आहेत, त्याच्यामध्ये आलं पाहिजे काय, यूज ऑफ रिन्युएबल. नावातच आहे रिन्युएबल म्हणजे काय, परत परत आपण जे यूज करू शकतो ते. म्हणजे मगाशी आपण म्हटलेलं हे इफ्लुएंट विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम क्लिन्सिंग मेकॅनिझम इज दॅट इज वॉटर. इट इज युज्ड ॲज अ कूलंट फॉर द कंडेन्सेशन पर्पज. म्हणजे त्याच प्रोसेसमध्ये तुमच्या जो बाय प्रोडक्ट मिळतो त्याचं कुलिंगसाठी तुम्ही यूज करा, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, सो सिमिलरली यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक म्हणजे काय, फीडस्टॉक याचा अर्थ रॉ मटेरियल. जे रॉ मटेरियल तुम्ही यूज करणार आहात एखाद्या रिएक्शनसाठी, किंवा स्टार्टिंग मटेरियल म्हणतो आपण, प्रीकर्सर असं कन्सिडर करतो त्याला, सो बायोलॉजीच्या लँग्वेजमध्ये. सो दॅट पर्टिक्युलर रॉ मटेरियल शुड बी आयदर पेट्रोकेमिकल्स. आता ते पेट्रोकेमिकल्सच का घ्यायचे, किंवा बायोडिग्रेडेबल वेस्ट असं मटेरियल का घ्यायचे, याचं रिझन असं आहे, पेट्रोकेमिकल्स पासून जेव्हा त्याचं आपण थर्मल क्रॅकिंग करतो, हायर टेम्परेचरला जेव्हा आपण पेट्रोकेमिकल सबस्टन्सेस, क्रूड ऑइल आपण कन्सिडर करूया, की कट करतो, ब्रेक करतो, तेव्हा त्याच्यापासून पर्टिक्युलर टेम्परेचरला पर्टिक्युलर फ्रॅक्शन रिमूव्ह आउट होतात. लोअर टेम्परेचरला पेट्रोल रिमूव्ह होतं, त्याच्यापेक्षा थोडं हायर टेम्परेचर असेल म्हणजे प्युअर स्टेट असेल तर डिझेल सेपरेट करता येतं, त्याच्यापासून नॅचरल गॅसेस सेपरेट करता येतात. सो दीज आर सम इसेन्शियल, काय म्हणू शकतो आपण, फ्युएल सोर्स विच आर रिक्वायर्ड फॉर द डे टू डे लाईफ इन आवर डे टू डे लाईफ. सो आपण त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपण त्याचा यूज करतो जास्त ट्रान्सपोर्टेशनसाठी म्हणा वगैरे. सो ह्या पेट्रोकेमिकल्सचं डिग्रेडेशन केल्यापासून जो काही कंपोनंट असतो तो बायोडिग्रेडेबल वेस्ट मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, म्हणून रिन्युएबल फीडस्टॉक यूज करा असं त्यांचं म्हणणं आहे. बायोडिग्रेडेबल वेस्ट आपण मला वाटतं पॉलिमर या टॉपिक मध्ये बघितले बघा, PHBV, पॉलीहायड्रॉक्झी ब्युटरेट, कोबिटा हायड्रॉक्झी व्हॅलेरेट, हे आपण एक कंपोनंट बघितला होता. नायलॉन टू नायलॉन 6 नावाचा एक कंपोनंट बघितला. दिस आर सम सिंथेसिस, फक्त रिएक्शन्स आहेत. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या टोटल टॉपिक मध्ये तुम्ही सगळ्या रिएक्शन्स बघितलेला आहे, आणि पहिल्यांदा क्लासिफिकेशन बघितलंय बघा, पॉलिमरचं क्लासिफिकेशन बघितलं असणार तुम्ही. ओके, सो त्याच्यामध्ये आपण एक महत्वाचा पार्ट बघितला होता, बायोडिग्रेडेबल, म्हणजे जे कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्याचं डिग्रेडेशन इझिली करू शकतात आणि त्याच्यापासून एक रिझार्ड प्रॉडक्ट म्हणजे सेल्युलोज असेल, लॅक्टोज असेल किंवा कार्बोहायड्रेट असेल हे जनरेट करू शकतात. त्या सगळ्याच्या सगळ्या कंपोनंट्सना बायोडिग्रेडेबल वेस्ट असं म्हटलं जातं, जे इको फ्रेंडली आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन तर करत नाही. जर तुम्हाला फायदा नाही ना झाला तुम्ही निदान तोटा तरी होता कामा नये. ओके, सो ह्या केसेससाठी हे लक्षात ठेवा, यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक इज ऑल्सो इसेन्शियल फॉर द काय म्हणू शकतो आपण, टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ, ऑर टू प्रिव्हेंट द पोल्युशन ऑफ द जनरेशन, वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जर समजा पेट्रोकेमिकल सबस्टन्सेसचं किंवा बायोडिग्रेडेबल वेस्ट मध्ये त्याचं कन्व्हर्जन नाही केलं, आहे तसेच वापरले, आपल्याला काय फक्त इसेन्शियल प्रोडक्ट डिटरमाइन करायचं आहे, पण त्याच्यानंतरची जी नेक्स्ट जनरेशन येणार, आपल्या नंतरची जी नेक्स्ट जनरेशन होईल त्यांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे या जनरेशनचं लिंकिंग किंवा इक्विलिब्रियम नेक्स्ट जनरेशन बरोबर पण विदाउट एनी चेंजिंग इट्स, काय म्हणू शकतो आपण, ऍटमॉस्फेरिक कंडिशन न चेंज करता आपल्याला ते करता आलं पाहिजे. सो दिस इज नथिंग बट युअर यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. आणि लास्ट 8 आहे, म्हणजे अजून लास्ट नाहीये, 12 प्रिन्सिपल आहेत ऍक्च्युअली, इथे मी 8 घेतले, रिड्यूस डेरिव्हेटिव्ह. आता याच्यासाठी एक रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे, मी म्हणून याला स्टार मार्क करून ठेवलाय मुद्दाम, ते पेपरमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो याचा आधी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, स्क्रीनशॉट झाला असेल तर लाईव्ह चॅटमध्ये मला फक्त रिप्लाय द्या. ओके,
ह्यातलाचे जे स्क्रीनशॉट तुम्ही घेताय ना ते तुमच्या नोट्समध्ये अंडरलाईन केलेल्या वर्ड्सच्या फॉर्मॅटमध्ये दिसतील. ते वर्ड सोडून दुसरं काही प्रिपेअर नाही करायचं, ते वर्ड जास्त चांगले प्रिपेअर करायचे. समजा एखादा आता 12 प्रिन्सिपल आहे, सगळ्यांमध्ये जर कॉमन पार्ट बघितलात ना तर इको फ्रेंडली असलं पाहिजे सिंथेसिस आणि लेस नंबर ऑफ स्टेप्स मध्ये असलं पाहिजे, म्हणजे पोल्युशन होता कामा नये. ओके, ज्यावेळी रिॲक्टंटचं कन्व्हर्जन तुम्ही प्रोडक्टमध्ये करता तेव्हा डिझायर्ड प्रोडक्टच इसेन्शियली लार्जर क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असला पाहिजे, मिनिमम क्वांटिटीमध्ये बाय प्रोडक्ट किंवा बाय प्रोडक्ट नसला तरी चालेल, म्हणजे वन स्टेप प्रोसेसेस नेसेसरी आहेत. हे एक जर कन्क्लुजन लक्षात ठेवलं तर त्याच्यासाठी एक्झाम्पल्स टू मच इलिस्ट्रेशन त्यांनी टेक्स्ट बुक मध्ये दिलं, एवढं नेसेसरी नाहीये. जर समजा तुम्ही ते प्रिपेअर करायला गेलात तर तुमचा तो आन्सर 4 मार्क्स साठी होतो एक प्रिन्सिपल, आणि त्यामुळे त्याला वेटेजच नाही टॉपिकला, म्हणजे तो क्वेश्चन येणार नाही. सेकंड थिंग, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो केमिस्ट्री असा जो पार्ट आहे, म्हणजे ह्याच्यावरती काय विचारणारच नाहीत का? तर विचारणार, याच्यावरती ऍडव्हान्स स्टडी सध्या चालू आहे. म्हणजेच काय एक्सपेक्टेड असं आहे, जे ऍडव्हान्स आहे त्याची ऍप्लिकेशन येऊ शकतात, आणि याची थिअरीसाठी म्हणून मी म्हटलं प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री बघायचं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त सांगतोय, इथे घेताना मात्र मी सगळं घेणार, बाकी काही त्याच्यामध्ये ऑप्शन नाही, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला काही विचार जाऊ शकतं म्हणून. आणि नॅनो केमिस्ट्रीसाठी मात्र किंवा नॅनो सायन्ससाठी डेफिनेशन किंवा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज लास्ट क्वेश्चन आहे सगळ्यात ऍप्लिकेशनचा, तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग या टॉपिक मध्ये मला जर तुम्ही असं विचाराल की ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीसाठी तुम्ही मला 5 क्वेश्चन असे सजेस्ट करा की जे पेपरमध्ये आलेच पाहिजेत, तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा असेल, एनी टू ग्रीन प्रिन्सिपल्स 12 पैकी कुठलेही 2 लिहा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन ऍज अ एक्झामिनर मी असेल तर. पण सगळ्याच वेळी असं नाही करत एक्झामिनर बाकीचे, मग ते काय करतात अशा वेळी एनी टू च्या ऐवजी ती टू वरती लिहून देतात, ऍटम इकॉनॉमी ऍज अ ग्रीन प्रिन्सिपल तुम्ही एक्सप्लेन करा. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम असा होतो की जर समजा एखादी याची लेंथ नोट्स मध्ये जास्त, तुम्ही ते ऑप्शनला टाकायला ठरवता, जे रॉंग मेथड आहे. सो आणि इझी आहे, एवढं पण काही खूप डिफिकल्ट वर्ड वगैरे असं नाहीये, थेरॉटिकल पार्ट आहे, सो तुम्हाला ते रीड करावं लागेल, इम्पॉर्टंट तो पार्ट आहे. ओके, सो ग्रीन केमिस्ट्रीचा तो पार्ट एक तुम्ही चेक करा. आणि नॅनो केमिस्ट्रीसाठी प्रिन्सिपल्स वगैरे असं काही नाहीये, फक्त यूज ऑफ कॅटलिस्ट नावाची एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती एमसीक्यू साठी येऊ शकते. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस येतील कन्फर्म, आणि ऍप्लिकेशन. हे मी एवढं डॅम शुअर का आहे, कारण याच्यासाठी ते मी मगाशी म्हटलं 3 पेपरमध्ये 3 डिफरंट क्वेश्चन्स असू शकतात, ते ह्याच्या व्यतिरिक्त काही येऊच शकत नाही बघा, कारण मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुमच्या सिलेबसमध्येच 3 पॉईंट आहेत ना, आणि पेपर 3 येतात, म्हणजे एकदा ते ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज टाकणार, दुसऱ्या पेपरमध्ये ऍप्लिकेशन टाकणार, आणि तिसऱ्या पेपरमध्ये नॅनो सायन्स नॅनो टेक्नॉलॉजीच्या डेफिनेशन्स आहेत तो पार्ट टाकणार, याच्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. म्हणजेच हा पार्ट जास्तीत जास्त अटेम्प्ट करणं मला एक्सपेक्टेड आहे माझ्या स्टुडंट्सनी. आणि इथे समजा 2 प्रिन्सिपल पैकी एकच येत आहे, दुसरं येत नाहीये, तर मग तो क्वेश्चन ऑप्शनला टाकायचा, असं करायचं. ओके, आणि एमसीक्यू चे क्वेश्चन तर मी प्रिन्सिपल दॅट इज रिड्यूस डेरिव्हेटिव्ह. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल मी घेतोय ते समजतंय का फक्त बघा. पहिल्या पॉइंट मध्ये रिड्यूस डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ काय, इथे वर्ड एक्सपेक्टेड आहे अननेसेसरी. अननेसेसरी जे डेरिव्हेटिव्ह जनरेट होतात ना ते मला कमी करायचं. बेस्ट एक्झाम्पल इज, मी इथे घेतोय मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. It is a meta-hydroxybenzaldehyde. When that meta-hydroxybenzaldehyde reacts with any alkyl chloride, मी इथे घेतला इथिल क्लोराइड नावाचा कंपोनेंट घेतलाय, बाकी त्याच्यासाठी मी काही करत नाहीये. नेक्स्ट मला प्रोडक्ट एक्सपेक्टेड असा आहे CHO O CH2CH3. ओके, इथे या साईडला मी असं लिहू शकतो मायनस ऑफ HCl. सेकंड, या प्रोसेस पासून मला हा डिझायर्ड प्रोडक्ट होता का, तर नाही, हा पण माझा डिझायर्ड प्रोडक्ट नव्हता, याचं मला फक्त ऑक्सिडेशन करायचं होतं. ऑक्सिडेशन केल्यानंतर मला प्रोडक्ट मिळाला ओके, हा प्रोडक्ट मला मिळाला ऑक्सिडेशन केल्यानंतर. आणि ज्यावेळी त्याचं मी डी प्रोटेक्शन करतोय, डी प्रोटेक्शन याचा अर्थ काय आणि प्रोटेक्शन म्हणजे काय ते बघूया. इट विल गिव्ह यू ओके. आता हे सगळं कशासाठी केलं हे बघूया. रिड्यूस डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ मला असं प्रिपेअर करायचं होतं, मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड मला प्रिपेअर करायचं होतं. कशापासून, मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड पासून. मग तुमचं असं डाऊट असणार, अरे मग त्याच्या एवढं करण्यापेक्षा KMnO4 डायरेक्ट ऍड करायला पाहिजे होतं ना. लक्षात ठेवा, KMnO4 जर मी त्याच्यामध्ये ऍड केलं असतं तर लक्षात ठेवायचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे जर तुम्ही हा कार्बनचा विचार केला तर इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केला तर तुम्हाला कीटोन पण प्रोडक्ट मिळतो, कारण KMnO4 इज अ व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्ही KMnO4 मधला एक
ऑक्सिजन जेव्हा युटिलाइज करता अल्डिहाइडचे कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करण्यासाठी, तेव्हा अदर अरोमॅटिक रिंगवरच्या सबस्टिट्यूएंटचं ऑक्सिडेशन होतं, असं मी तुम्हाला शिकवलं होतं. इथे OH पण आहे, म्हणजे सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ऍसिड साठी हा क्रायटेरिया युजफुल नाही, किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डिहाइड साठी हा क्रायटेरिया युजफुल नाही, म्हणजे KMnO4 यूज करण्याचा. मग त्यावेळी काय करायचं, हा ग्रुप OH चं कन्व्हर्जन अशा कुठल्या तरी ग्रुपमध्ये करायचं की ज्याचं ऑक्सिडेशन नाही पॉसिबल. ओके, इथरचं ऑक्सिडेशन होऊ शकत नाहीये. मग मी काय केलं, ह्याचा एक अरिल इथर प्रिपेअर केला. बघा हा, एरोमॅटिक रिंग हा AR पार्ट ऑक्सिजन आणि हा अल्किल ग्रुप ROAR- म्हणजे काय, अल्किल अरिल इथर नावाचा मी कंपोनंट जनरेट केला पहिल्यांदा. आता मला समजलं की याचं ऑक्सिडेशन होऊ शकत नाहीये, याचं ऑक्सिडेशन होणार, म्हणून मी काय केलं, ऑक्सिडेशनसाठी एक नेसेंट ऑक्सिजन घेतला. इथे तुम्ही कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट युज करू शकता, CrO3, ओझोन, कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट युज करू शकता, A2Cr2O7 एटसेट्रा एटसेट्रा. आता मात्र काय होणार, आता मात्र एका अरोमॅटिक रिंगला जो अटॅच असणारा कार्बन आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी काय करणार, याचं ऑक्सिडेशन करणार. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मला प्रोडक्ट मिळाला कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि आता मला हा ग्रुप नको, आता मला परत इथे OH करायचं असेल, तर हा या प्रोसेसला म्हटलं आता प्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप, प्रोटेक्शन ऑफ OH ग्रुप, ऍडिशन ऑफ अल्किल हॅलाइड टू दिस कंपाऊंड. आणि आता मात्र मला हा ग्रुप नकोय, तर त्याला मी कन्सिडर करणार डी प्रोटेक्शन. आता डी प्रोटेक्शन आणि प्रोटेक्शनचे पर्टिक्युलर एजंट्स असतात. डी प्रोटेक्टिंग एजंट आणि प्रोटेक्टिंग एजंट हे एजंट्स आहेत. जर मी इथे HF यूज केलं ना, हायड्रोफ्लोरिक ऍसिड, त्याचं डिप्रोटेक्शन होतं. पण तुमच्या सिलेबसमध्ये हे एवढं इन डिटेल काही नाहीये, डिप्रोटेक्टिंग एजंट कुठला यूज करायचं किंवा काय. सो सिम्पली एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन होतं मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड मध्ये. डी प्रोटेक्शन हा वर्ड मात्र लिहायचा. ओके, डी प्रोटेक्शन हा वर्ड आला पाहिजे तिथे. सो दिस इज नथिंग बट युअर ओव्हरऑल सिंथेसिस. याच्यापासून हा प्रोडक्ट मला मिळवायचा होता, पण त्याच्यासाठी मला हे प्रोडक्ट यूज करावे लागले. आता ते रिड्यूस्ड डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ याचेच परत डेरिव्हेटिव्ह व्हायला नाही पाहिजे. मधले इंटरमिडिएट वाढले तरी चालतील, पण याचेच डेरिव्हेटिव्ह वाढता कामा नयेत, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून अननेसेसरी जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते आपण कमी केले एका प्रॉपर मेथडने. त्या मेथडला नाव काय, प्रोटेक्शन, डी प्रोटेक्शन, प्रोटेक्शन अँड डी प्रोटेक्शन. आणि हेच तुमच्या मल्टीस्टेप सिंथेसिस मध्ये युजफुल मेथड म्हणून यूज केले जाते. मल्टीस्टेप सिंथेसिस म्हणजे तुम्ही जेव्हा ऍसिडाइल सॅलिसिलिक ऍसिड प्रिपेअर करता ना, ऍस्पिरिन तुमच्या सॅलिसिलिक ऍसिड पासून, तर तेव्हा हेच करता ना. सॅलिसिलिक ऍसिड साठी आधी पहिल्यांदा रिमर्टिमन साठी फिनॉल घेता, फिनॉल बरोबर रिमर्टिमन रिएक्शन करता, मग तुम्हाला सॅलिसिलाल्डिहाइड प्रोडक्ट मिळतो. सॅलिसिलाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करता, मग सॅलिसिलिक ऍसिड मिळतं. सॅलिसिलिक ऍसिड मध्ये फर्दर ऍसिटिक अनहायड्रेट यूज करता आणि मग तुम्हाला ऍस्पिरिन मिळतो. सो हे मध्ये ऍस्पिरिन वगैरे कंपोनंट्स तयार करण्यासाठी ह्या मधल्या मेथड काय यूज करायच्या, टू रिड्यूस डेरिव्हेटायझेशन ऑफ डिझायर्ड रिएक्टंट. हा जो रिएक्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह नवीन नवीन फॉर्म होऊ नये, याचा कीटोन होता नाही, याचा अल्डिहाइडच राहायला पाहिजे. किंवा समजा हा अल्डिहाइड असला असता तर प्रायमरी अल्कोहोल होता कामा नये, याचा प्रायमरी अल्कोहोल होता कामा नये. सो दिस इज नथिंग बट युअर अनदर मेथड ऑफ प्रोटेक्टिंग अँड डी प्रोटेक्टिंग ऑफ द व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स. ओके, प्रोटेक्टिंग आणि डी प्रोटेक्टिंग ग्रुपसाठी जे असणारे फंक्शनल ग्रुप असतात ते मात्र युनिक असतात. म्हणजे OH चं डी प्रोटेक्शन करायचं असेल किंवा प्रोटेक्शन करायचं तर OTS, ट्रिटिल सिलिल क्लोराइड, OTSCl असं यूज केलं जातं, किंवा SO2Cl, सल्फोनिल क्लोराइड नावाचे कंपोनंट्स आहेत. एवढा डिटेल स्टडी तुम्हाला आता नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, या प्रोसेस पासून या प्रोसेस मध्ये येण्यासाठी हे मेथड यूज केले जाते. आता हा क्वेश्चन गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये, म्हणजे जो पेपर निघाला नव्हता, झालाच नाही, त्या पेपरमध्ये कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन साठी विचारलेला होता. हाच क्वेश्चन होता. आणि कम्प्लीट द फॉलोइंग, आता या टॉपिक मध्ये सगळ्या टीचर्सनी तुम्हाला असं सांगितलेलं असणार 3 मार्काचा टॉपिक आहे, एवढे एवढे थिअरी करायची, बाकी काही करायचं नाही. तर त्या 3 मार्कामध्ये त्यांनी 1 मार्क याच्यासाठी ठेवला होता मुद्दा, जेणेकरून का हे मुलं ऑप्शनला टाकणार आणि त्यांचं मार्क्स ते जातात. ओके, सो असं होता कामा नये, म्हणून मी मुद्दाम ही रिएक्शन बोर्डवरती लिहिले. सो टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, सो मेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड अंडरगो रिएक्शन विथ CH3CH2Cl. ही रिएक्शन आपण कशासाठी करतोय, या मॉलिक्युलचं पर्टिक्युलर काय करायचं, आपल्याला प्रोटेक्शन करायचंय. प्रोटेक्शन म्हणजे काय, हा OH आहे ना, याचं जर ऑक्सिडेशन झालं तर कीटोन तयार होणार आहे आणि मला कीटोन तयार करायचा नाहीये तिथे. तर मग मी काय करणार,
हा अल्कोहोल फंक्शनल ग्रुपच बदलून टाकणार. जर मी अल्कोहोल बदलू कधी शकतो, यातला जर हायड्रोजन मी काढून टाकला आणि याच्यातला CH3 CH2 ग्रुप याच्यावरती ऍड केला. मग हे मी कसं करू शकतो? सिंपल अल्किल हलाइड ऍड करणार. म्हणून इथे युज केलं CH3 CH2Cl मीन्स इथिल क्लोराईड. हा कंपोनंट मी याच्यामध्ये युज केला. म्हणजेच काय झालं, OH ग्रुपचं इथे प्रोटेक्शन झालं या ग्रुपने, CH3 CH2 या ग्रुप. ओके, मग CH2 CH3 हा ग्रुप इथे प्रोटेक्ट झालेला दिसला. आता मी याचं ऑक्सिडेशन केलं तर मला माहितीये इथरचं ऑक्सिडेशन होत नाही. याचं रिझन काय? कारण इथल वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या MTP ऑर्बिटल्स मध्ये, आणि हे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये स्टॅबिलायझेशन मध्ये टेक पार्ट करतात. आणि जिथे इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किंवा इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात तेव्हा त्याच्यावरती आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे ते अनस्टेबल होतात आणि कुठल्याही कंपोनंटला आपली स्टॅबिलिटी लूज करायची नसते. मग तो काय करतो, ऑक्सिडेशन याचं होत नाही. मग आणखीन कुठला फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड, याचं ऑक्सिडेशन होऊ शकतो. म्हणून ऑक्सिडायझिंग एजंट जो कुठला यूज करणार तो ऑक्सिडेशन याचं करणार रादर दॅन दॅट ऑफ द दिस फंक्शनल ग्रुप दॅट इज इथर. आता फंक्शनल अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यावर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. हे तुम्ही अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये शिकलात. सो इथे तुम्हाला मिळाला बेन्झोइक ऍसिड आणि हा प्रोडक्ट आहे तसाच आहे बघा, सबस्टिट्यूएंट. ओके, ऍज इट इज OCH2CH3. पण मला आता हा नकोच आहे, मला परत डिझायर्ड प्रोडक्ट OH हवाय. तर मी काय करणार, हा कंपाऊंड काढून, मगाशी मी ऍड केलं तेव्हा मी त्याला प्रोटेक्शन म्हटलं, काढून टाकण्याला काय म्हणणार, डी प्रोटेक्शन. मग इथे कुठलाही डी प्रोटेक्टिंग एजंट जो HF असेल, हायड्रोफ्लोरिक ऍसिड किंवा CBr4 असेल, कार्बन टेट्राब्रोमाइड असेल, सो सच टाइप ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मे बी यूज, त्यालाच आपण वर्क ऑफ प्रोसेस सुद्धा म्हणतो किंवा हायड्रोलिसिस असंही म्हणतो. ओके, सो हायड्रोलिसिस जर तुम्ही याचं केलं तर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळणार, परत OH. आता जरा चेक करा, फक्त CHOच तर ऑक्सिडेशन झालं ना, बाकी सगळं सबस्टन्स सबस्टिट्युएंट सगळे सेमच आहे. मग या प्रोसेसनं आपण काय शिकलो, जे अननेसेसरी प्रोडक्ट होणार होते, कीटोन होणार होता, याचं ऑक्सिडेशन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कीटोन होणार. मग परत याची अरोमॅटिसिटी लूज होणार, कीटोन म्हणजे काय होणार, असं होणार नाही, बरोबर ना, C डबल बॉन्ड O असं होणार. म्हणजे ह्याची अरोमॅटिसिटी लूज झाली कारण हा 4n+2 पाय इलेक्ट्रॉन ओबे नाही करणार. मग ही प्रोसेस अवॉइड करण्यासाठी, अननेसेसरी डिझायर्ड रिएक्टंट किंवा प्रोडक्ट रिमूव्ह करण्यासाठी आपण कुठली मेथड यूज केली, प्रोटेक्शन एज वेल एज अ डी प्रोटेक्शन ऑफ अ व्हेरियस फंक्शनल ग्रुप्स. ओके, सो दिस इज द अनदर मेथड ऑफ टू रिड्यूस डेरिव्हेटिव्ह, अननेसेसरी डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन रिएक्टंट. आता समजलं सिद्धी? ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ युअर सिलेबस इज यूज ऑफ कॅटलिसिस. आता हा मॅच द फॉलोइंग साठी क्वेश्चन येऊ शकतो. मी कसं केलंय माहितीये, जेव्हा जे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत, कारण आपला हा लास्ट टॉपिक आहे म्हणून प्रत्येक टॉपिक वरचे जे जे क्वेश्चन्स होते ते त्याच्या क्वेश्चन बँक मिळालेला. तर हा लास्ट टॉपिक मी का ठेवला, कारण याची क्वेश्चन बँक अवेलेबल नाहीये. अवेलेबल नाही इन द सेन्स तुमचीच पहिली बॅच, ऍक्च्युअली ती सेकंड बॅच होणार होती, पण गेल्या वर्षी पेपरच न झाल्यामुळे त्यांची जी जो पहिला पेपर होता त्याच्याशी मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स कसं येऊ शकतात आणि त्या क्वेश्चन्सच्या बाहेर जाऊन कुठला क्वेश्चन कसा नाही येणार याच्यावरती मी जास्तीत जास्त फोकस केलं, जेणेकरून ते 3 पैकी निदान 2 मार्काचं जर कव्हर केलात आणि एखाद्या 1 मार्क्ससाठी तुम्ही ऑप्शनला टाकला तरी सुद्धा ते तुम्हाला सोपं पडलं पाहिजे म्हणून. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी 16 टॉपिक अगदी चांगले बायहॅर्ट करून जाणार 10th स्टँडर्डला जसे केलात तसे, माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला की तसं होऊ शकत नाही. याचं रिझन काय, तुम्ही प्रिपेअर कराल नो डाऊट त्याच्याबद्दल, फक्त सेकंड डेला जो पेपर झालेला असतो, म्हणजे पहिला असतो तुमचा काहीतरी इंग्लिश पेपर असतो किंवा IT वगैरे जे काय असेल ते, आणि मग फिजिक्स असतो, हा सेकंड पेपर झाला. आणि सेकंड पेपर नंतरच नेहमी केमिस्ट्री पेपर असतो. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, त्याला 1 डे ऑफ मिळतं, सुट्टी मिळते एका दिवसाची. एका दिवसामध्ये फार फार तर तुम्ही काय करू शकता, 2 वाजता पेपर देऊन आला, दुपारी जेवला 2:30 वाजता, लगेच बोर्डाचा पेपर आहे हे एक डोक्यात वेळ असतं, मग त्यामुळे 2:30 वाजता तुम्ही अभ्यासाला बसू शकता. याच्या व्यतिरिक्त काय करू शकता, असं करू शकता का, तिथून पेपर सुटल्यानंतर बाहेर पडताना केमिस्ट्रीचे बुकच वाचले ना, कोण नाही करणार असं, आणि तेवढी ह्युमन मेंटॅलिटी नाहीये. आणि ती एक एक्झाम आहे. ओके, ती एक काही वॉर नाहीये की लाईफ त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे, असं काही नाही. ती एक एक्झाम आहे, एक पर्टिक्युलर पार्ट आहे की तुमचं क्वालिफिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी एक ठेवलेला, काय म्हणतो आपण, स्पीड ब्रेकर एवढंच म्हणू शकतो त्याला. सो तो स्पीड ब्रेकर तुम्ही पार करून पुढे जाणार, ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त त्याची काही आपण डेफिनेशन करू शकत नाही. सो उरलेल्या वेळामध्ये जेवढं पॉसिबल करता येऊ शकतं तेवढं तुम्ही करणारच आहात एक्झाम पर्यंत. म्हणजे रात्री उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठणे वगैरे हे सगळं तुम्ही करताच त्यावेळी. पण ते करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की सेग्रिगेट करून ठेवा. अगोदर मी पेपर 2 करणार कारण माझा पेपर 2 चांगला झालाय, मग तो संध्याकाळी 2 तासातच का होईना, नंतर काय करायचंच नाही.
आणि काही वेळा असं सुद्धा होतं 8 तास जातात, वाटतं 5 तासात होईल पण 8 तास जातात, पण त्या 8 तास मग उठायचं नाही तोपर्यंत होईपर्यंत, आणि दुसऱ्या दिवशी पेपर 1 करा. त्याच्यात तुम्हाला ऑप्शनला काय टाकायचं ठरवता येतं, आणि जेव्हा तुम्ही ठरवलेले क्वेश्चन खरोखर ऑप्शनला टाकता येतात ना, आणि जे मनात असतं तोच पेपर समोर दिसतो, त्याला तुम्ही असं म्हणता, शेवटचं एक वाक्य असतं, येस पेपर खूपच इझी होता, हा शेवटचं वाक्य असणार. आणि ते मला प्रत्येकाच्या तोंडून ऐकायचंय, म्हणून म्हटलं की सगळंच्या सगळं करण्याच्या भानगडीत पडूच नका, जेवढं सांगितलंय तेवढंच करा. सो दिस इज युअर 8 प्रिन्सिपल. 9th प्रिन्सिपल इज यूज ऑफ कॅटालिसिस किंवा कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट काय करतो सगळ्यांना माहितीये, विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन, एनहान्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये त्यांनी टेबल दिलंय, ते तुम्हाला VSA मध्ये मुद्दाम विचारू शकतात. कुठले कुठले कॅटलिस्ट काय काय करतात ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस आहे हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन साठी आपण कुठला मेटल युज करतो त्यांना सांगायचे. हायड्रोजनेशन त्यासाठी कुठला मेटल युज करतो आपण हायड्रोजनेशन साठी? निकेल. कारण आपण असं लिहितो ना एरो वरती, H2 निकेल, H2PT, H2PD. H2 म्हणजेच काय? हायड्रोजनेशन, बरोबर ना? सो मोस्टली कुठला हायड्रोजनेशन ऑफ अल्किन साठी कुठला युज केला जातो मेटल? निकेल मेटल युज केला जातो. कारण प्लॅटिनम हा गोल्ड पेक्षा सुद्धा कॉस्टली आहे, त्यामुळे तुम्हाला काय लॅबमध्ये कोण कॉलेजमध्ये आणून देणार नाही, हा घे प्लॅटिनम आणि त्याच्यामध्ये ऍड कर जरा बघूया रिॲक्शन होते का, कोण नाही करणार. पॅलॅडियम हा हेवियर मेटल आहे, कारण त्याच्यामध्ये जो तुमचा पॅलॅडियम कॅटलिस्ट आहे त्याचे जर डस्ट पार्टिकल आहे ते तुम्ही इनहेल केला तर अस्थमा सारखे पेशंट होऊ शकता तुम्ही. त्यामुळे निकेल मेटल जनरली अवेलेबल आहे. इव्हन निकेल सल्फेट सॉल्टच्या फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट असतो, तो वॉटरमध्ये सोल्युबल केल्यानंतर सिम्पल ड्रॉप, म्हणजे मी 1 ग्रॅम ऑफ निकेल सल्फेट जो आहे किंवा कंपाऊंड एखादं सॉल्ट असेल माझ्याकडे निकेलचं, ते जरी मी ऍड केलं ना तरी तुमच्या सोल्युशनला कलरलेस कलर येणार, आणि तुम्ही तसंच जर ठेवून दिलं तर ब्ल्यू कलर येतो सोल्युशनला. ओके, लक्षात ठेवायचं. आणि इट इज अ व्हेरी गुड हायड्रोजनेशन, मीन्स इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल असल्यामुळे तो काय करतो, हायड्रोजनेशन इझिली करतो. त्यामुळे मेटल मध्ये इथे फक्त लिहून ठेवा कुठेतरी, मेटल ऑर कॅटलिस्ट यूज निकेल, कॅटलिस्ट यूज. हा क्वेश्चन मॅच द फॉलोइंग साठी येऊ शकतो, प्लीज लक्षात ठेवा. सेक्शन बी मध्ये एक तरी क्वेश्चन असतो बघा. सेकंड, हेबर्स प्रोसेस ऑफ अमोनिया. आता तुम्हाला माहिती आहे हेबर्स प्रोसेस मध्ये काय यूज करतात ते. हेबर्स प्रोसेस ऑफ अमोनिया, NH3. पी ब्लॉक मध्ये हे बघितलं होतं. कुठला कंपोनंट यूज करतो? आयदर आपण मॉलिब्डेनम यूज करतो किंवा Fe यूज करतो. ओके, तुमच्या सगळ्या रेफरन्सेस मध्ये वगैरे फक्त Fe दिलेलं आहे, पण मॉलिब्डेनम पण यूज करतो, लक्षात ठेवायचं नाही. सेकंड, मॅन्युफॅक्चर ऑफ HDPE पॉलिमर. HDPE पॉलिमर ह्याच्यामध्ये कुठला कॅटलिस्ट यूज करतो आपण? ह्याच्यामध्ये आपण यूज करतो झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. ह्याचं कंपोजिशन काय? C2H5 थ्राइस अल्युमिनियम, मीन्स ट्राय इथाइल अल्युमिनियम हा कंपोनंट तुम्ही यूज करता ऍज अ झिग्लर नट्टा कॅटलिस्ट. हे कंपोजिशन तुम्ही चेक करा, प्रिव्हियस एक्झाम CET ला येऊन गेलेलं आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन, H2SO4 formation by contact process. H2SO4 formation by contact process. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये कुठला मेटल ऍज अ कॅटलिस्ट म्हणून युज केला जातो? सो इट इज द प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस. प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस हा कंपोनंट तुम्ही युज करता. प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस नावाचा कंपोनंट, म्हणजे थोडक्यात काय, ऍस्बेस्टॉस शीट वरती प्लॅटिनमचा कोट करायचा, मग करोजन रेजिस्टन्स म्हणून. तर कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये याचा युज केला जातो. आणि लास्ट आहे फिशर ड्रॉप सिंथेसिस. हा कशामध्ये बघितलं होतं? ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये बघितलेलं, आठवतं का बघा. फिशर ड्रॉप सिंथेसिस मध्ये कुठला युज करतो आपण? अलॉय, आय थिंक COTH अलॉय असतो तो. हो, COTOH आहे, बरोबर आहे. COTH अलॉय हाच यूज करतो आपण. कोबाल्ट असतो त्याच्यामध्ये आणि थॅलियम असतो, लक्षात ठेवायचं. समजा कोबाल्ट नसेल तर लक्षात ठेवायचं कोबाल्ट पेक्षा लोअर ऑक्सिडेशन स्टेट असणारा किंवा लोअर ॲटॉमिक नंबर असणारा कुठलाही थर्ड रो ट्रान्झिशन एलिमेंट चालतो. म्हणजे ते स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत जे ट्रान्झिशन एलिमेंटची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये फर्स्ट सिरीज मध्ये कोबाल्ट पेक्षा लेस ॲटॉमिक नंबर असणारा कुठलाही चालतो. म्हणजे व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट इथपर्यंत आहे ना. मग आयर्न चालेल, ओके, मॅंगनीज चालू शकेल, पण तो थॅलियम बरोबरच असणार, हे लक्षात ठेवायचं. याचं रिझन काय आहे तर मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे ॲटम इकॉनॉमी जेव्हा आपण या रिएक्शनची चेक करतो तेव्हा CO बरोबर ॲटम इकॉनॉमी खूप जास्त असते, कारण कॅटलिस्टचा रेट ऑफ रिएक्शन वाढतो, खूप कमी टाइम मध्ये रिएक्शन होते, ज्यालाच आपण कन्सिडर करतो कॅटलिस्ट. त्याचा रोलच तो आहे ना, ऍक्टिव्हेशन एनर्जी लो करायची आणि ते रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधला डिस्टन्स कमी करायचं आणि रिएक्शन फास्ट कॅरी फॉरवर्ड करायची. सो दिस इज नथिंग बट युअर यूज ऑफ कॅटलिस्ट. सो दिस इज द 5 मेथड्स ऑफ
preparation or generally 5 methods in which various metals are considered as a catalyst for the various purposes. So आता हा क्वेश्चन MCQ साठी येऊ शकेल मे बी, किंवा आता हाच क्वेश्चन मी पण तुमच्या टेस्टमध्ये जर तुम्ही चेक केला असेल तर टाकला होता, HDPE पॉलिमर साठी कुठला कॅटलिस्ट यूज केला जातो. फक्त कॅटलिस्ट त्यावेळी वेगवेगळे दिलेले नाही, अनहायड्रस एलसीएल, कारण त्यावेळी तुम्ही ते शिकत होता फिडेल क्राफ्ट असायलेशन अल्कायलेशन मधला पी ब्लॉक एलिमेंट झालेला म्हणून त्याच्यावरचा क्वेश्चन टाकला होता. आता मात्र तुमच्या डोक्यात ते क्लिअर झालं असणार, पॉलिमर साठी झेलर नसताच आहे, ह्या टॉपिक मध्येच ते बघितलेलं आहे, त्यामुळे तोच असणार, दुसरं काही नाही. त्यामुळे हे जनरल नॉलेज थ्रू सुद्धा तुम्ही ते लिहू शकता. फक्त काय टोटल सिलेबस झालाय म्हणून हे तुम्हाला येते, अगोदर मात्र येत नाही. सो हे इम्पॉर्टंट आहे. या पॉइंट साठी टेबलच फक्त इम्पॉर्टंट आहे, वरचं हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही याच्यामध्ये पण बघितलं केमिकल कायनेटिक्स मध्ये. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट. कम्प्लीट झालं असेल तर सांगत चला. आता फक्त 3 तुमची प्रिन्सिपल्स राहिले आहेत पेंडिंग. कंप्लीटेड. Okay, 10th one is design chemical routes for degradation. डिझाईन केमिकल रूट्स फॉर डिग्रेडेशन याचा अर्थ काय? थोडं आता सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर तुम्ही जो केमिकलचा रिॲक्टंट कन्व्हर्जन, त्यांचं कन्व्हर्जन तुम्ही प्रोडक्ट मध्ये करायचं असेल तर जे काही प्रोडक्ट किंवा रिॲक्टंट आहे हा सुद्धा इझिली डिग्रेड झाला पाहिजे ना. म्हणजे समजा इथे ए बी सी हे कोव्हॅलंट बॉन्ड आहे तसं कन्सिडर करूया, बी आणि सी मध्ये आणि ए आणि बी मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक तर झाले पाहिजेत. हे जर ब्रेक होत नसतील तर तुमचा प्रोडक्ट डिझायर्ड प्रोडक्ट टी कसं मिळेल तुम्हाला. सो लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही सबस्ट्रेट चूज करणार, हे कशावर डिपेंड करतं माहितीये, ज्यावेळी टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड ही कन्सेप्ट तुम्ही शिकता तेव्हा हे जास्त लवकर क्लिअर होणार. ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्याची टेंडन्सी इझिली असते त्यासाठी तुम्ही एक युनिव्हर्सल ऑर्गॅनिक किंवा ॲक्वियस सॉल्व्हंट यूज करून पुढची फर्दर प्रोसेस करू शकता. ओके, बट ज्यावेळी ही टेंडन्सी कुठेतरी कमी आहे, हे बॉन्ड्स नाही ब्रेक होत आहेत इझिली, तर त्यावेळी मात्र तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट टी, म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये ॲक्वियस वॉटर सॉल्व्हंट यूज केला किंवा आणखीन इसेन्शियल सॉल्व्हंट जरी यूज केला तरी सुद्धा तुम्हाला काय मिळत नाही, डिझायर्ड प्रोडक्ट मिळत नाही. म्हणजेच काय, डिझाईन द केमिकल रूट हा एक रूट झाला. ओके, ए टू पी पर्यंत. ए टू पी पर्यंत जाण्यासाठी अजून एखादा रूट असू शकतो. आधी पहिल्यांदा बी मिळेल मग पी मिळेल म्हणजे इंटरमिडिएट मिळेल. अजून एखादा रूट असू शकतो, इथे मिळेल तुम्हाला आर, मग मिळेल एस, मग मिळेल टी आणि टी पासून मिळेल पी. पण या आणि या रूट मध्ये हाच मी प्रिफर करेन किंवा हाच मी प्रिफर करेन का, आणि याच्या अगोदर आपण एक असं स्टेटमेंट किंवा असं ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल बघितलंय की मिनिमम नंबर ऑफ स्टेप्स त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत रिॲक्शन्स मध्ये, म्हणजे हा रूट आपोआपच कॅन्सल होतो. म्हणजेच इथून तुम्हाला प्रोडक्ट मिळणार 80%, याच्यापासून मिळणार 60%, याच्यापासून मिळणार 50%, याच्यापासून मिळणार 40%. म्हणजे टोटल यील्ड तुम्हाला किती मिळालं रिॲक्शन पासून प्रोडक्ट पर्यंत? फक्त 40%. डायरेक्ट जर केला तर ते पर्सेंटेज तुम्हाला 60 कुठेतरी मिळतं आणि इथे जर केलं तर 55 पर्यंत मिळतं. म्हणजे हा रूट बेनिफिशियल आहे की नाही. म्हणून कन्व्हर्जन जे असेल त्याच्यामध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होताना रिॲक्टंट मध्ये असणारे जे कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत ते इझिली डिग्रेडेबल झाले पाहिजेत ऍट ऑप्टिमम कंडिशन्स लाईक टेम्परेचर, pH, pressure. Okay, such type of conditions are required for the further degradation of a reactant to for the conversion of product. Okay, reactant to product साठी आपल्याला हे करावं लागेल. Second thing is
रिअल टाइम अनालिसिस. ओके, आता मी जसं तुम्हाला म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलेलं आहे बेन्झिन पासून ॲनिलीन करायचंय आणि दुसरी केस आहे नायट्रो बेन्झिन पासून ॲनिलीन करायचंय. आता प्रत्येकाच्या डोक्यात चक्र चालू होणार, बेन्झिन पासून ॲनिलीन प्रिपेअर कसा करणार, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आधी बेन्झिनचं नायट्रेशन करायला पाहिजे. आता ॲनिलीन हा नायट्रेशनचा काही संबंध नाहीये, पण मला रिअल टाइम अनालिसिस त्याचं माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी NO2 त्याच्यावरती बेन्झिनवरती कसाही करून आणला तर NO2चं रिडक्शन करून मी ॲनिलीन प्रिपेअर करू शकतो, बरोबर आहे. असं कोणाची बऱ्याच जण असं लिहून पण ठेवतात हा, तुमच्यातलेच काही मेंबर्स असतात. बेन्झिन पासून जर ॲनिलीन प्रिपेअर करायचं असेल, बेन्झिन वेन रिॲक्ट्स विथ NH2 इट विल गिव्ह यू ॲनिलीन. ही एवढी सिंपल जर मेथड असली असती तर हवं होतं कशाला, घरात पण केलं असतं ना ॲनिलीन, पण तसं नाही होत. ओके, सो बेन्झिनचं कन्व्हर्जन पहिल्यांदा concentrated HNO3 plus concentrated H2SO4 when combined with benzene ring, it will form nitrobenzene as a major product. That nitrobenzene further reacts with heavier metal like tin HCl. It will form aniline as a major product. Okay, so this is the correct way of formation of aniline to from the benzene. Okay, समजा हाच क्वेश्चन मला बेन्झिन पण नाही, आता मला ऍसिटिलीन तुमच्याकडे कंपोनंट आहे ऍसिटिलीन. ऍसिटिलीन पासून ॲनिलीन कसं प्रिपेअर करणार, त्यासाठी 11th स्टँडर्डला बघितलं होतं. 3 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिलीन अंडरगो पॉलिमरायझेशन इन प्रेझेन्स ऑफ रेड हॉट ट्यूब ॲट अबाउट 876 केल्विन टेम्परेचर. त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला त्याचं कन्व्हर्जन 3 इथिलीन मॉलिक्युल एकत्र केलं तर बेन्झिन मध्ये कन्व्हर्जन होतं. पण हे माहिती कधी असेल, रिअल टाइम अनालिसिस मला माहिती असेल तर, म्हणजे त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे, त्याच्या मागची जी थिअरी आहे ती माहिती असली पाहिजे. थिअरी कधी इन्व्हेंट होते, एखादा पर्टिक्युलर सायंटिस्ट ती परफॉर्म करून बघतो, त्याचे साईड इफेक्ट, त्याचे कॉजेस, त्याचे जे सिग्निफिकन्स असतील ते नोट डाऊन करतो आणि ते पब्लिश करतो. एकदा, दोनदा, तीनदा, म्हणजे ही रिअल टाइम अनालिसिस फक्त काश्मीरमध्येच होणार आणि कणकवलीमध्ये आला तर इथिलीनचं कन्व्हर्जन बेन्झिन मध्ये होत नाही असं नसतं. ते कुठलाही पर्टिक्युलर ऑप्टिमम, म्हणून इथे वर्ड वापरला मी, ऑप्टिमम टेम्परेचर, ऑप्टिमम पीएच, ज्या कुठल्याही कंडिशनला, प्रॉपर रिएक्शन कंडिशनला रिएक्शन झाली पाहिजे, ज्याला आपण कन्सिडर करतो रिअल टाइम अनालिसिस. म्हणजे ऍक्च्युअली ती झाली पाहिजे, फक्त थिअरीमध्ये आहे आणि प्रॅक्टिकली तुम्हाला मिळत नाहीये असं असतं कामा नये. ओके, सो रिअल टाइम अनालिसिस इज द वन ऑफ द बेस्ट प्रिन्सिपल फॉर द ग्रीन केमिस्ट्री. अँड लास्ट वन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. हे मी तुम्हाला सांगत असतो लॅबमध्ये प्रिपेअर करताना, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडची बॉटल ओपन करताना कधीही हातातून ओपन करायची नाही. याचं रिझन काय, त्याला जे वरती प्लास्टिकचं कोटिंग असतं ते तुम्ही ओपन करता, त्याच्यावरती तुमच्याकडनं जेवढे 100% एफर्ट ओढून ताणून कसंही करायचं तुम्हाला सवय असते ती करता, पण ज्या फोर्सनं तुम्ही ओपन करता तेव्हा आतमधलं सोल्युशनचे बॉट तुमचे असंच राहणार आहे का, हात असंच मी ओपन करत राहणार असं नाही करणार, तुम्ही काय करणार, ती क्रॉस करणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जे असेल ते तुमच्या पायावर सांडू शकतं, बाजूला कोण असेल त्याच्या बाजूला सांडू शकतं आणि स्किन बर्न होऊ शकते. म्हणजेच जे आपण ऍक्सिडेंट म्हणतो, ऍसिड फेकणे वगैरे चेहऱ्यावर, हे काही चुकीच्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात, त्या ते ऍक्सिडेंट तुमच्या लॅबमध्ये पण होऊ शकतं. ह्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला बघायचं जर असेल तर कॉन्सन्ट्रेटेडचा एक ड्रॉप तुम्ही जर शहामध्ये टाईलवरती ओतलात ना तर त्याच्यावरती प्रेसिपिटेशन येताना दिसतं आणि ती टाईल, ती तर निर्जीव आहे, त्याला एवढा जर त्रास होत असेल तर माणसाच्या स्किनला त्याच्यातलं प्रोटीन जे आहे ते टोटली मेल्ट होतं आणि तुमचा चेहरा, चा जो शेप आहे तो कायमस्वरूपी चेंज बदलू शकतो. ओके, सो हे ऍक्सिडेंट असे होऊ शकतात. सो लक्षात ठेवायचं, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन करण्यासाठी म्हणून आपण त्या केमिकल रूटचा जो आपण काही रूट डिटरमाइन करणार आहोत, रिॲक्ट कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट टू प्रोडक्ट, तो रूट असा असला पाहिजे की याच्यामध्ये ही सगळी प्रिन्सिपल्स आली पाहिजे. आता त्याच्यातल्या त्यात इम्पॉर्टंट सगळ्यात कुठले कुठले सांगितले मी, ॲटम इकॉनॉमीचं सेकंड प्रिन्सिपल मी खूप इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं होतं. त्याच्या मला वाटतं रिड्यूस डेरिव्हेटिव्ह तो पार्ट मी सांगितला, नायट्रोबेन्झिनचा इम्पॉर्टंट आहे म्हणून. नेक्स्ट सांगितलेलं एनर्जी इफिशियन्सी डिझायनिंग साठी ती इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलेलं. तुमचं 5th यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक 7th आणि 10th नंबरचं डिझाईन केमिकल रूट्स फॉर डिग्रेडेशन. ही 4 ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल एक्सप्लेनेशन साठी पेपरमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे असं मला वाटतं. सो तुम्ही ते प्रिपेअर करताना तसंच प्रिपेअर करा, जेणेकरून म्हणजे असं नाही होणार कोणाचं काही प्रॉब्लेम की जे 12च्या 12 प्रिन्सिपल आहेत 3 मार्काला एवढं करायला नाही परवडत. करेक्टच आहे, ती थिअरी भरपूर आहे त्यामुळे नाहीच होत. जरी प्रॅक्टिकल तुम्ही विचार केला ना तर खरंच नाही होत. मग त्यावेळी काय करायला पाहिजे, अशा वेळी शॉर्टकट्स आणि शॉर्ट ट्रिक्स काढल्या पाहिजे आणि तेवढेच वर्ड लिहायचे आणि मुद्दाम हे क्वेश्चन शेवटी ठेवून द्यायचे जे आपल्याला कन्फर्म माहिती असतात, येतात ते लिहिण्यासाठी. ओके, याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला चान्स असेल की बाबा हा मला क्वेश्चन येते आणि दुसरं काहीतरी एक्झाम्पल वगैरे मला जमते किंवा मी सॉल्व्ह करतो, तुम्ही तिकडे पण फॉरवर्ड करू शकता. पण ह्युमन टेंडन्सी अशी असते की प्रॉब्लेम बघितल्यानंतर नको तिकडे जाऊयाच नको, असं पण असतं काही जणांचं मग, जे रॉंग आहे.
उलट प्रॉब्लेम मध्ये काहीच लक्षात ठेवायला लागत नाही, डोकं चालवायलाच लागत नाही. लॉक टेबल तर असणार समोर, हातामध्ये असणार पेन, कॅल्क्युलेशन साठी रफ पेजच्या बॅक साईडला असणारच आहे. तुम्ही डोक्यात काही नाही ठेवत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक वर्ड, तो डिग्रेडेशन वर्ड आठवला ना की अडकला तुम्ही तिथे. टेम्परेचर ऑप्टिमम वर्ड नाही आठवला की अडकला तिथे. ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन ही कन्सेप्टच नाही आठवली तर अडकणार तिथे. त्यामुळे प्रत्येक वेळी एक्झाम्पल वाईज चला, एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि मग ते तुमचे जे प्रिव्हेंटिव्ह वेज आहेत ते डिटरमाइन करा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल. इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. तेवढा एक फक्त पार्ट बघूया आणि मग आजचं लेक्चर स्टॉप करूया. मग मात्र पुढचं म्हणजे रिमेनिंग जो पार्ट आहे तुमचा कुठला आहे, इंट्रोडक्शन टू नॅनो केमिस्ट्री, अर्धा पार्ट. म्हणजे इथे आपला रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री हे 4 पॉईंट फक्त बघितले की एवढा तुमचा 50% पार्ट कव्हर होतो. नॅनो केमिस्ट्रीसाठी आपण उद्या लेक्चर घेणार आहोत. उद्याचं लेक्चर जे असेल प्लीज ते अटेंड करा. आता तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतात आतापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर जेव्हा तुमच्या टेस्ट लागतील किंवा जेव्हा रिव्हिजनची सिरीज असेल चालू त्यावेळी मग प्रॉब्लेम होणार तुमचा. सो शक्यतो डेली बेसिसवरती लेक्चर अटेंड करा, कारण मध्ये गॅप तुम्हाला बराच मिळालाय. परत तुम्हाला माहिती आहे गणपतीनंतर, गणपतीच्या वेळी तुम्हाला ती सुट्टी मिळणारच आहे. सो डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्रीसाठी एक्सपेक्टेड फक्त 4 पॉईंट्स आहेत तेवढे मेन्शन करतो मी. 3 मार्क्स साठी तो क्वेश्चन येतो. लिहून झालं असेल तर फक्त सांगा किंवा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर. ओके, ह्या सगळ्याची समरी 4 पॉईंट्स मध्ये लिहायची फक्त. पॉईंट म्हणजे पॉईंटच आहे, त्याच्यामध्ये काही एक्सप्लेन वगैरे करायचं नाही, फक्त स्टेटमेंटच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे. रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, लास्ट पार्ट ऑफ युअर ग्रीन केमिस्ट्री. रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. फर्स्ट वन, to reduce or eliminate the hazardous or toxic substances or intermediates. Capital expenditure required for prevention of pollution can be controlled by green chemistry. Okay, next and third one is it helps to protect the ozone layer in stratosphere. And fourth one is it is used to reduce ग्लोबल वॉर्मिंग. आता नवीन काही खूप इम्पॉर्टंट असं काहीच नाहीये, पण एक पॉइंट असं आहे की तुम्ही आता पॉईंट वाईज लक्षात ठेवता ना, तेव्हा या टॉपिकसाठी तुमचा असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट असं सांगतात. गेल्या वेळी जेव्हा प्रिलिम झालेलं तेव्हा काही स्टुडंट सांगितलेलं, तुम्ही सांगितलेले सगळ्याचे सगळे पॉईंट्स आमच्या लक्षात होते, पण मग ते काय झालं, ओझोन डिप्लेशन आणि ग्लोबल वॉर्मिंग जवळपास सारखं वाटत असं मी तो एकच पॉईंट करून टाकला. नाही, ते पॉईंट्सच असे लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय लिहायचंय, रिड्यूस ऑर इलिमिनेट. रिड्यूस म्हणजे शक्यतो तुम्ही बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट मटेरियल जनरेट होणारच नाही असा केमिकल रूट केमिस्ट्री किंवा तुमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी प्रोव्हाइड करा.
म्हणजे इम्पॉर्टंट आहे, किंवा त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस जनरेटच होणार नाही. जर टॉक्सिक सबस्टन्सेस जनरेट झाले नाही तर आयसोलेशन करायला कशाला पाहिजे? ज्या वेसलमध्ये काय ऍड करताय त्याच वेसलमध्ये प्रोडक्ट पण जनरेट होणार, त्याच वेसलमध्ये जेवढा व्हॉल्यूम असेल तेवढा प्रोडक्ट व्हॉल्यूम असेल, म्हणजे कुठलाही वेस्ट गॅस, वेस्ट मटेरियल, टॉक्सिक सबस्टन्सेस जनरेटच नाही होणार. सो दिस इज द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. हे केलं पाहिजे काम महत्वाचं, हे याच्यासाठी ग्रीन केमिस्ट्री इसेन्शियल आहे सध्या. सेकंड, कॅपिटल एक्सपेंडिचर रिक्वायर्ड फॉर प्रिव्हेन्शन. समजा ह्याच्यामधून टॉक्सिक सबस्टन्सेस तरी पण जनरेट झालाच, मग जनरेट झालेल्या टॉक्सिक सबस्टन्सेसचं कुठलं औषध एखादं असेल तर ते तुम्हाला अलाउड नाहीये की मेडिसिन किंवा ड्रगिस्ट केमिस्टकडे तुम्ही तिथे अलाउ करू शकाल, प्रोव्हाइड करू शकाल. सो ते ओव्हरकम करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर रिक्वायर्ड फॉर प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन, प्रिव्हेन्शन अवॉइड करण्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो मिनिमाइज किंवा कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? ग्रीन केमिस्ट्री करत असतं. म्हणून ग्रीन केमिस्ट्री इसेन्शियल आहे तुमच्या स्टडीजमध्ये. नेक्स्ट, इट हेल्प्स टू प्रोटेक्ट द ओझोन लेअर इन स्ट्रॅटोस्फिअर. आधी हा महत्वाचा विषय आहे. ओझोन लेअर कुठे असतो हेच माहिती नाही. कुठे असतो तो? तुमच्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो, आणि तो स्ट्रॅटोस्फिअर मधला ओझोन लेअर प्रोटेक्ट करण्याचं काम. आता तुम्हाला माहिती आहे ओझोन डिप्लिशन झाल्यानंतर काय होतं? स्किन कॅन्सर होऊ शकतो. तुमच्या ज्या WBC RBCs आहेत त्या टोटली बर्न होऊ शकतात. स्किन कॅन्सर म्हणजे स्किनवरचा जो डर्मिस लेअर आहे तो निघून जातो. आणखीन खूप सारे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्ट येतील इथपर्यंत, आणि लाईफ आपल्याला जे पाहिजे, ज्याच्यासाठी सगळं चालू आहे तेच स्टॉप होणार. ओके, सो ते होऊ नये म्हणून ओझोन लेअर टिकणं गरजेचं आहे, आणि ओझोन डिप्लिशन होता कामा नये. त्याच्यासाठी ग्रीन केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ग्रीन केमिस्ट्री. आणि नेक्स्ट वन, लास्ट वन इज इट इज यूज टू रिड्यूस द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वैश्विक तापमान जे आहे, संपूर्ण आपला सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका असं नाही विचार करता, ग्लोबली म्हणजे इंडियात काय किंवा वर्ल्डचं जे काही टेम्परेचर टोटली पृथ्वीवरचं वाढलेलं आहे, अर्थवरचं, तर ते कमी करण्याचं काम, टेम्परेचर कमी करण्याचं काम ग्रीन केमिस्ट्री करू शकतं. कारण का? मिनिमम वेस्ट सबस्टन्सेस गेल्यानंतर एनर्जी किंवा हीट जी असते ट्रान्सफर होते, तुमच्या अर्थ सरफेस वरती जाणारी आहे ती हीट कमी होणार, आणि जर ती हीट कमी झाली तर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आपल्याला इनहेल करण्यासाठी जो लागतो तो सफिशियंट अमाऊंट मध्ये असेल, म्हणजे CO2चं प्रमाण कमी झालेलं असेल. सो दीज आर सम रोल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. जे बोर्डवरचे पॉइंट्स आहेत तेच पॉइंट्स 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारतात. समजा ग्रीन केमिस्ट्रीचा एखादा प्रिन्सिपल त्यांनी सेक्शन सी मध्ये टाकलं तर सेक्शन बी मध्ये हा क्वेश्चन टाकतील. ओके, सो तुम्ही सगळ्या दृष्टीने तयार असावं असं मला एक्सपेक्टेड आहे, म्हणून हे घेतलंय. नेक्स्ट, जिथे तुमचा ग्रीन केमिस्ट्रीचा पार्ट टोटली 100% ग्रीन केमिस्ट्रीचा पार्ट कव्हर होतो. रिमेनिंग 100% नॅनो केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे